बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर मधून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे। नागरिकांच्या सुरक्षेसाठी उभारण्यात आलेल्या नव्या पोलीस स्टेशन इमारतीचे उद्घाटन होण्याआधीच तिच्या भिंतीला मोठमोठे तडे गेल्याचा प्रकार उघड झाला आहे। लाखो रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या या इमारतीच्या गुणवत्तेवर आता गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत। सार्वजनिक पैशाचा अपव्यय झाला का? निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले गेले का? आणि यासाठी जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। पाहूया हा संपूर्ण प्रकाराचा आढावा। मेहकर येथे नव्याने बांधण्यात आलेल्या पोलीस स्टेशन इमारतीच्या बांधकामाबाबत मोठा वाद निर्माण झाला आहे। अद्याप या इमारतीचे अधिकृत उद्घाटनही झालेले नाही। मात्र त्याआधीच भिंतीवर मोठे तडे दिसून आल्याने बांधकामाच्या दर्जावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। पोलीस स्टेशन सारखी महत्वाची आणि संवेदनशील इमारत उभारताना उच्च दर्जाचे साहित्य आणि तांत्रिक निकष पाळणे अपेक्षित असते। मात्र उद्घाटनापूर्वीच भिंतींना तडे गेल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। सार्वजनिक निधीतून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याचा संशय स्थानिकांकडून व्यक्त केला जात आहे। विशेष म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेचे केंद्र मानल्या जाणाऱ्या पोलीस स्टेशनचीच अशी अवस्था होत असेल तर इतर शासकीय बांधकामांच्या गुणवत्तेबाबतही प्रश्न निर्माण होत आहेत। या घटनेमुळे संबंधित कंत्राटदार, अभियंते आणि जबाबदार अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर देखील संशय व्यक्त केला जात आहे। नागरिकांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच संपूर्ण बांधकामाचे तांत्रिक ऑडिट करून इमारत सुरक्षित आहेत की नाही याची खात्री करण्याचीही मागणी होत आहे। प्रशासन या प्रकरणाची कितपत गंभीर दखल घेते आणि दोषींवर नेमकी कोणती कारवाई करते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। उद्घाटनापूर्वीच तडे गेलेल्या पोलीस स्टेशन इमारतीमुळे शासकीय बांधकामाच्या गुणवत्तेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। नागरिकांच्या पैशातून उभारल्या जाणाऱ्या प्रकल्पामध्ये जर अशी निष्काळजीपणा होत असेल तर त्याची जबाबदारी निश्चित होणे आवश्यक आहे। या प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेते आणि चौकशीची दिशा काय असते यावर आमचे लक्ष राहणार आहे।